एवढी कामं करतो हाय, पण असं समजू नको का म्या घरला कामं केली होती. आईनं मला कधी ताट उचलू दिलं नाही का कधी पाण्याचा हंडा उचलू दिला नाही. उलट मी जेवलो नाही का मला स्वतः घास भरवायची. ठाव आहे का तुला? गणाचं आहे ग. आता ह्यामुळे मला सोडून कुठे बी जायचं नाही. भाकर बी खाली नसलच. काय बी म्हण, माय माय असते बघ. तिची जागा कोणाला बी घेता यायची नाही. इथं ये पतूर आईनं माझं लय कोड कौतुक केलं बघ. कधी रागावली तरी मला ठावा असायचं का तिचा राग खरा नाही ते. आज आईची लई आठवण येते बघ. पण बाहेर थांबला आहे म्हणजे कुठे थांबला आहे जावई बापू? ते काही ठाव नाही मला, पर तात्या भेटला होता आमासनी तिथे. त्याच्या संगच बोलत थांबले. आलाच का तो तात्या? तर तू त्यासनी तिथं सोडायला नग होतं. पर ते मला आधीच म्हणलं होतं का मी घरला येणार नाही म्हणून. पण तू जावई बापूसनी काही म्हणली नाही का त्या घरला चला म्हणून? त्या बानं काही कमी अपमान केला आहे का त्यांचा? या कुठल्या तोंडात म्हणून घरला चला म्हणून? खरं आहे. अय पर बाला काय झालं आहे? असं का बरं समजासनी हिडीस फिडीस करतोय तो? हेच काही कळना झालंय. आता बाळाला बी अचानक कसं कुठं सोडून आला म्हणून. काय सांगू मी आता. माझा तर जीवच थाऱ्यावर नाही बघ. अगं आता आपला बाळू हाय जरा वाढ, पण म्हणून आपल्या पोटच्या लेकराला असं कोणी घराबाहेर धाडतंय व्हय? जावई बापू तुम्हाला देऊ का? नग मी काय खात नाही. पण मी खातो. नाही म्हणलं जावयासनी मान पण नाही तर सुपारी पान तरी विचाराव. मी काय म्हणतो जावई बापू, तुम्ही पुण्यांदा इथं यायलाच नको होतं. तसं काय नाही, पण मी असतो ना तुमच्या जागी पाय ठेवला नसता. लगीन ठरलं का तुमचं? एवढं बाकी आहे बघा. बघितलं का कोण आला आपल्या गावात? अय्यो अय्यो जावई बापू. माझा तो विश्वासच बसत नाही बघा. पण माझा बसला किंवा विश्वास म्हणतो मी. अय्यो बस ना बस. अय्यो अय्यो. काय मग जावई बापू, कसं काय येणं केलं म्हणतो मी. बायकोला घेऊन आलो होतो सासूरवाडीला. अय्यो मग इथे कुठे थांबला आता? त्या हाल सिद्ध नातावर भरावसा ठेवून गप बसले आहे. जातील हे बी दिस निघून. तू काय बी म्हण आहे, पर बाचं हे वागणं मला अजिबात आवडलं नाही. मला तर भ्या वाटायला लागलंय त्यांच्याशी बोलायचं म्हणजे. कशाचा राग येईल आणि काय बोलतील काय सांगता यायचं नाही. मला तर बाचं हे रूप नवीनच आहे. मला आठवतो तो बा समध्यासनी जीव लावणार आहे बघ. पण हे काहीतरी विपरीतच आहे. राय येऊ दे बाला, मी आज चांगलं खडसावून खडसावून जा विचारणार आहे त्याला. मयप्पाचे घर तर अजून खूप लांब दूर. वय वय पर ते हो पण काही जनाची नाही तर मनाची असते का नाही काहीतरी. अय्यो तुला लाज म्हणायचे का रे पोपटा? अय्यो मयप्पा ये की रे. अरे तुझ्या पाहुण्यांची कशी घेतो बघ मी.
काळजी म्हणतोय मी. अय्यो. आणि मी आता त्याच म्हणणार होतो चला घरी म्हणून. अय्यो. वयजी वय जावय बापू. हो इथं काय करतायस? अरे तुझ्याकडेच आले ते. बोलत नाही सवय. बोलाय काय राहिलं आहे का आता? अरे लय मोठ्या मनाचं आहे तुझं जावई. अरे एवढं होऊन सुद्धा लेकीला नातीला इथं घेऊन आले ते. कुठं आहेत? दिस ना कुठं? अरे गेले बी घरला. हिरप्पा काय बोलतोय तात्या? खरं आहे का? वय खरं आहे. चांगलं झालं बघा. चला घरला चला. तुम्ही का असं इथं थांबलायसा? अरे मयप्पा किती केलं तरी जावई बापू ते. त्यांचा इतका पाण उतारा केल्यानंतर कसे येतील रे घरी? वय ते बी बराबर हायची. अय्यो. काय काय म्हणतो माफी मागून घरला घेऊन जा. कुठं गावाला तमाशा दाखवतो घेऊन जा घरी. म्हणजे जावय बापू. अहो झालं ते झालं. आपलं घरचं भांडण आहे. घरला जाऊन बोला आपण, हा? वय पाहिजे तेव्हा घराच्या बाहेर काढायचं, पाहिजे तेव्हा घरला न्यायचं. चांगलंच आहे तुमचं. हे बी बरोबर आहे जावयाचा. अय्यो. अरे मयप्पा जावई ते बुजगावून नाही बघ. हो पाहिजे तर माफी मागतो. एकटा माफ करा. पुण्यांदा नाही व्हायचं. अय्यो जावई बापू. अहो तुम्ही पण सोडा की हो राग. जोडले की हो मयप्पाने हात. चला सूर्य माथव आला. घरला जाऊन भाकर खाऊ आपण. चला अय्यो भाकर. चला चला. अय्यो अय्यो. नगर रडू. गंगे अगं काय गे? काय झालं? तुझा गळा असा सुना का? म्हणजे भीमान बाळू सांगत होत ते खरं आहे तर. असंच आहे बघ. मी तुला बोलले नव्हते का? माझ्या अंगावर काय बी राहू देत नाही बघ. त्या दिलेलं गळ्यातलं बी नाही राहू दिलं. नाही पण कशा पायी? आता त्याला कारण थोडीच लागतंय. तुला तर ठाव आहे ना माझी सासू कशी आहे ते. बाळू आणि भीमा आले होते तेव्हा 2 सबूत बी चांगले बोलली नाहीत. मला बी असंच वाटलं होतं की आम्हाला घराच्या बाहेर काढती की काय. आम्ही निघालो तर आम्हाला सोडलं नसती. न जावई बापू ते काय बी नाही बोलले. आता तिच्यामुळं काय चालत आहे त्यांचं. तरी तू धान पाठवलं म्हणून बरं. नाहीतर भीमान बाळूला घरात बी येऊ दिलं नसतं तिने. आजे माझा बी डाग काढून घेतला त्या आजीनं. राहू दे, आपण तुला दुसरा डाग करू. हा काय ना ग? काय करायचं आहे नुसतं पेटीचं धन? ग? पण एक ध्यानात आलं तुमच्या? अय्यो कशाच काय? अहो ते बाळू गेल्यापासून नुसते चक्र फिरायला लागले घरा. अय्यो कसले चक्र तात्या? काही बोलतोस का रे चक्र? मग अहो तसं नाही. त्या मायप्पाच्या घरी बाळू गेल्यापासून समजे जमा व्हायला लागले. उद्या असं नका व्हायला. समजे म्हणते घेऊन या त्या बाळ्याला परत. घेऊन येईन मायप्पा. अय्यो मी मयप्पाला जितके ओळखतो तो असे काही करणार नाही बघ. चुकलं माझं हाना तोंडात माय. अय्यो नाटक कंपनीत जाऊन काम कर की रे पोपटा. अहो तसं नाही. पण ते बाळू जाऊन किती दिवस झाले. पुढे बोल की रे. अहो तुम्ही तुमचं काम केलं त्याला गावाच्या बाहेर काढायचं.
अय्यो पण ते देवप्पा त्याचं काम करतो का नाही हे बघायला नको का? अय्यो अय्यो बरोबर बोललास की रे पोपटा. लोकांची भादरून भादरून तुझ्या पण डोक्याला आली की रे धार. अरे तुम्ही देवप्पाचं काम करणार, अय्यो. देवप्पा तुमचं काम करणार, माझं काम कोण करीन? आधी देवप्पाकडे जाऊन येऊ बघा, मग देतो तुला शुभ वार्ता. नाही आताच सांगा. अय्यो अरे बेळगावला आमचे पाहुणे हा तुझ्या लग्नासाठी त्यांना मुलगी बघायला सांगितली बघा. काय सांगता पण? अय्यो त्यांनी सांगितले मुलगी सुंदर, लाजाळू, कष्टाळू. मग कधी जायचं बेळगावला मग? आधी देवप्पाकडे जाऊ, हा, हा, हा. बाळूला गावाबाहेर काढायचे काम आम्ही केले हे सांगू, हा. आणि मग जाऊ बेळगावला हा, हा, हा. मुलगी बघायला तुला. चला 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 मी तेच सांगतो कावा धरणं. चल 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 चला चल चला. पर बाळूमामा नाही तर समजा सुन सुन वाटतंय. वय मला बी करमत नाही नाही तर तो अहो बरं झालं तुम्ही आलायसा. बघितलं ना व कोण आला हाय. हे मला ठाव आहे. पर तुम्ही बी बघा मी कोणाला घेऊन आलो आहे माझ्या संग. बया जावई बापू लई बरं वाटलं तुम्ही आलायसा. मी आत्ताच गंगीला विचारत होते. या जावई बापू इकडे बस. मी हा पाणी आणते. बस बस. आणा लवकर. हवं पण हे कुठे भेटले तुम्हाला. होतं इथंच तात्या संग. बरी ये माझ्या जवळ ये. अगं तुझ्या आजा जवळ ये. ये की ग. आजा मला तुझं भ्या वाटतं. पुन्हा तू घराच्या बाहेर काढलं तर. सत्यवा आता समज इसरून जायचं. हं? जा तुझ्या आजाकडे जा. माझी चुकी झाली पोरी. अगं मी तुझी बाची बी माफी मागितली आहे. आईची बी माफी मागतो. बा असं बोललास तर रडल बघ म्या. बर राहिलं नाही बोल. आजा मला तुझी लई आठवण येत होती. मला बी तुझी लय आठवण आली बघ. मग तुम्हाला भेटला का नाही. अरे मी आलो होतो मग काय तुला आणि तुझ्या बाला ववाळायचं का आता. पर काय आजा. अरे उमस्ती न भेटताच परत गेलो. म्हणजे बाळू भीमा आले होते त्या रात्री म्या तुला पाहिलं. ते खरंच होतं म्हणायचं. आमच्या संग का आला नाहीस. का आला नाहीस मग बा. काय बोलला का नाहीस. कुठल्या तोंडानं येऊ कुठल्या तोंडानं बोलू. बा
मला चांगलं ठाव आहे तुझा किती जीव आहे माझ्यावर. मग आमच्या संग असं का वागलास? आम्हासनी का असं घराबाहेर धाडलंस? मला बी सांगता यायचं नाही बघ. मायलेकीची भेट झाली का तिला लगेच इकडे घेऊन ये. या निघतो. गंगे चल. सत्ते चल. बाबा काय झालं? थांबा की. नग नग जा तुम्ही. हो काय झालं आता? या तुला सांगितलं ना. थांब सुंदरा. जावई बापू मागाशीच तुमची माफी मागितली ना. होत पुन्हा समजन मोर मागतो. एकदा माफी करा आणि राग सोडायची. नका जाऊजी असं भरल्या घरातनं. झालं गेलं समजे विसरून जावा. बा ऐक की राजाचं. राहिलं आता तुम्ही एवढं समज म्हणत्यात तर राहिलं. बघायचे बाचा बी राग गेला. पांडुरंगा आज फक्त माझा बाळू हवा होता इथं. कुठं असेल काय खात असेल. बाळू हे बाळू काय र? तुला मोठ्या मालकीनबाईंनी बोलिवले लागलीच. कशाला? ते मला नाही ठाव. अरे विचारायचं की. ते आम्ही नाही विचारित. आणि तुला बी सांगून ठेवतो तू बी नको विचारूस. चल. तुम्ही मला बोलवलं का? होय कुठं होतास तू? इथंच गोट्यात. काय करत होतास? काय नाही बसलो होतो. मला वाटलं इथे काय बसायला आलोस काय? नाही काम करायचं आलो या. पर घरातलेच मी वाटतंय मी काम करून सुधरल म्हणून. म्हणजे तू बिघडला आहेस का? तसं नव पर बाला असं वाटतं या. अरे वा बराच बोलतोय की. पण इथे माझ्या समोर हे सगळं चालणार नाही. इथे राहायचं तर तुला काम करावं लागेल. होय जी करतो की. मी सांगताल ती काम करतो. मग ऐक पहाटे लवकर उठायचं. सगळे गायांना आणि वासांना आंघोळी घालायचं. गोठा झाडून लख करायचं. गायची धार काढायचे आणि दूध हंड्यामध्ये भरून घरी आणून ठेवायचं. आणि वाड्याचे पुढच्या दारी आणि मागच्या दारी असलेले पाणीचे हंडे भरून ठेवायचं. अंगण सारवायचं आणि जिना झाडायचं. त्याच्यावरची धूळ पुसायची आणि छत झाडायची. आणि हे बघ कुठेही मला धूळ दिसली नाही पाहिजे. गायच्या शेण काढायचे आणि त्याच्या गोवरात थापायचं. आणि ते उन्हात वाळवत ठेवायचं. आणि वाळ्यात त्या गोठ्यात ठेवायचं. आणि गोठ्याचे कंदील नीट पुसून ठेवायचे. रोज लागणारा सरपणाची लाकड फोडून ठेवायची. ते कपडे वाळत घालायची. दोरी तुटली आहे तर दुसरी बांध. पण बा एवढी सगळी कामं जमणार आहेत का त्या छोट्या बाळूला? कशी जमणार म्हणजे करायची. आणि आज संध्याकाळचे आत करायची.